नमस्कार, मी विनोद घाटगे. ABP माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 1 जानेवारीला म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्ये सगळ्या थिएटर्समध्ये एक जबरदस्त धमाल अशी शाळा भरणार आहे आणि त्या शाळेचे सगळे अतरंगी विद्यार्थी, मास्तर, हेडमास्तर हे सगळेच इथे आपल्यासोबत संवाद साधायला आलेले आहेत. खूप स्वागत तुमचं. टीम क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम आणि ट्रेलर पाहिला आहे, गाण्यावरती लोक नाचलेत, अनेक रील्स बघतोय आम्ही, धमाल सुरू आहे सोशल मीडियावरती. तर त्यानिमित्तानं तुमच्याशी आम्हाला संवाद साधायचा आहे. हेमंत, तुझ्यापासून मी सुरुवात करेन. खरं तर मनोरंजन तर असतंच, पण काहीतरी वेगळं घेऊन यायचं आहे हे ठरवून हा सिनेमा आल्यासारखा वाटतोय. म्हणजे अंजन आणि मनोरंजन दोन्हीचं मिश्रण मला हा सिनेमा म्हणजे वाटतंय. सो काय सांगशील या सिनेमाबद्दल? तुझी काय भावना होती हा सिनेमा करण्यामागची? मला स्वतःला जेव्हा माझी पहिलीची शाळा आता इथे नाही आहे असं कळलं, म्हणजे ती तिथे उभीच नाही आहे. कुठे कुठे होती तुझी? माणगाव. माणगाव, म्हसाळा, पोलादपूर इथे मी जिल्हा परिषद शाळेत होतो आणि त्यातल्या काही शाळा बंद झाल्या, काही पाडल्या आणि मला असं लक्षात आलं की मराठी शाळा ज्या झपाट्यानं कमी होत आहेत, आता त्याला एक कोणी कारणीभूत आहे किंवा नाही, या सगळ्याच्या पलीकडे मला स्वतःला असं हिट झालं की आपण ज्या शाळांमधनं शिकलो त्या शाळा पडतायत किंवा कमी होत आहेत हे स्वतःला त्रास देणारं होतं. पण त्याच्या बरोबरीनं मला इतक्या आठवणी येत होत्या, म्हणजे फ्लॅशेस येतात ना आपल्याला काही संपूर्ण चित्रपट आठवत नाही, आपल्याला असे मॉन्टाजेस आठवतात त्याच्यात फक्त की हे घडलं होतं, हे घडलं होतं, हे घडलं होतं. तर एवढ्या आठवणी देणारा आणि आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जिथे आपण घडतो किंवा बिघडतो जे काही होतं ते, पण तो टप्पा ज्या इमारतीने आपल्याला दिला ती इमारतच नसेल तर काय होईल या थॉटनी या चित्रपटाची सुरुवात झाली. आणि अर्थातच तो मनोरंजक बनवायचा हे तर ठरलंच होतं. त्यामुळे अनेक अतरंगी विद्यार्थी आणि त्यांना सांभाळणारा हेडमास्टर याची गरज होतीच आणि मनासारखं कास्टिंग मिळत गेलं, मनासारखी गाणी होत गेली आणि आत्ता खूप छान वाटतंय की टीजर, ट्रेलर, गाण्यांना एवढा अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. आणि मला अजून आठवतं सचिन सर म्हणाले की तू चक्क माझा नाच ठेवतोय. मी तो व्हिडिओ पण बघितलाय तर तो आणि ते म्हणतानाचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. तर तो जो नाच आहे तो प्रचंड गाजतोय, म्हणजे अक्षरशः शिक्षक विद्यार्थ्यांकडनं करून घेत आहेत. अनेक शाळांमधनं व्हिडिओज येत आहेत, अनेक शाळांमधनं आता असे मेसेजेस येत आहेत की प्लीज टीम घेऊन इथे या, आमच्याही विद्यार्थ्यांना तुम्हाला करून दाखवायचा आहे हा परफॉर्मन्स. सो मला असं झालं की चला कितीतरी दिवसांनी कोणाला तरी आनंद देण्यात आपल्याला यश मिळालंय आणि याचंच समाधान वाटतं. अनेक शाळा अशा आहेत ज्यांचे फोन येत आहेत की 150 पटसंख्या होती पण आम्ही गेल्या 2 वर्षात दारोदारी जाऊन 450 केली आहे. तर आमच्यासारख्यांना हा चित्रपट म्हणजे आमची यशोगाथा वाटते. सो हे किती कमाल आहे. म्हणजे मला असं वाटतं की चित्रपट तर आहेच, पण त्याची जी इमोशन आहे ती जर मोठी होत असेल तर मग खऱ्या अर्थाने तो चित्रपट त्याला यश मिळालं असं म्हणता येईल. वा, क्या बात आहे. खरं तर मला आणखी एका गोष्टीसाठी धन्यवाद मानायचे तुझे, सगळ्या टीमचेच. कारण रील्स बनवताना सध्या मुलांना ज्या गाण्यावरती रील्स बनवायला सांगितले जातात त्या तुलनेत आत्ता तुम्ही जो ऑप्शन त्यांच्या पुढे दिला तो किती भारी आहे, किती गोड आहे. मदकरींचे शब्द असतील किंवा अर्थात आपल्या द फोक अख्यान टीमचं जे म्युझिक असेल आणि सर नाचणार असतील. काय सांगाल तुमचा अनुभव? नाही, हे मी नट झाल्यापासनं मला या गोष्टीची सतत भीती वाटत राहिली की उद्या जर मला नाचायला सांगितलं तर माझं काय होईल. तर ही भीती मला आयुष्यभर होतीच. आणि तसे अपघाताने मी 1-2 चित्रपटात नाचलोही आहे. पण आता असे केस पांढरे झाल्यानंतर सुद्धा कोणी मला नाचायला लावेल असं असं वाटलं नव्हतं. पण खूपच म्हणजे स्वर्गात आकाशगंगा आणि त्याची ती कोरिओग्राफी आणि त्याचं रील आलंच आहे. म्हणजे माझी झालेली फजिती आणि नंतरचा टेक हे आता सगळ्यांनी बघितलंय. पण मला खूप मजा आली कारण आता जेव्हा ते दाखवल्यानंतर लोक सांगतात सर तुमचा नाच आहे, तर असं जेव्हा म्हणतात तेव्हा खूप मला गंमत वाटते. आणि हे मला करता आलं आणि हे मला हेमंतनी करायला लावलं ह्याचा आनंद आहे. म्हणजे आपल्याकडे कसं होतं की जी दिनकर शिर्के सरांची भूमिका आहे त्याच्यामध्ये थोडंसं शिकवायचंही आहे, थोडीशी समजही द्यायची आहे, थोडंसं त्यांना छेडायचंही आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना त्याच्यामध्ये हाही रंग आला
आणि ते आता असं मला खूप खूप वर्षांनी असं वाटलं की हे असं एक संपूर्ण कॅरेक्टर मला मिळालं, याचा खरं मनापासून आनंद आहे. ते लिखाणात होतं आणि ते खरं आलं आहे. म्हणजे आता मी चित्रपट पाहिला आहे, लोकांनी पाहिला नाही आहे, त्यामुळे मला हे लोकांनी म्हणावं अशी माझी देखील अपेक्षा आहे. पण त्यामुळे त्याचा एक काय सर्वसमावेशक अभिनयाचा नमुना झाला ह्याचं मला खूप आनंद आहे. क्या बात आहे. आणि ती इच्छा या अशा गाण्याच्या निमित्तानं पण पूर्ण होणं हे जास्त इंटरेस्टिंग आहे. ह्या दोघांकडे जाण्याच्या आधी तू म्हणजे आपल्याला ही माणसं सिनेमात असली पाहिजेत असं म्हणून तुझ्या गोष्टीची सुरुवात होते का लिहायला? नाही, बऱ्याचदा काय होतं, एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. त्या नटाची प्लस जी बाजू असते, म्हणजे जमेची जी बाजू असते, ती कळलेली असते प्रोसेसमधनं. आणि मला खूप आवडतं माझ्या मित्रांसोबत काम करायला. म्हणजे आता या प्रोसेसमध्ये सचिन सरही मित्र झालेत. सो मला खात्री आहे की जर त्यांच्या योग्य काही चांगलं पुन्हा सापडलं, अगदी पुढच्या चित्रपटात असेल, तरी सुद्धा मी त्यांना हक्काने विचारेन. त्यांना ते आवडलं तर ते हक्काने करतील. आता ह्यांना काही मी कंपल्शन करत नाही, हे करावंच लागेल, या तारखा आहेत, असं नसतं. ते हा रोल आहे, तुला आवडेल, असंच असतं. नंतर बोलू तर त्याच्यामुळे आता ही सगळी मंडळी जोडली जात आहेत. यांच्याबरोबर एक छान रिलेशनशिप तयार झालं आहे दिग्दर्शक आणि नट म्हणून. सो त्याच्यामुळे त्याची पण मजा येते. कारण काही आता फारसं बोलत राहावंसं त्या प्रोसेसमध्ये राहत नाही की मला वाटतं असं करून बघू वगैरे. हे सगळं आधीच झालेलं असतं स्क्रिप्ट लेवलला किंवा हे करताना. सो तो प्रवास खूप सोपा होतो. आणि आमेयचं परत तेच आहे, तो आत्ता इथे नाही आहे म्हणून नाही, पण त्याच्याकडे काहीतरी एक एक्स फॅक्टर आहे जो स्क्रीनवरती तो असल्यावरती आपण त्याच्याकडे बघितल्याशिवाय आपण ती फ्रेम सोडू शकत नाही. सो त्याच्याकडे त्याची त्यांनी बनवलेली गंमत आहे. आणि मला असं वाटतं की ती फार कमी लोकांकडे आपल्याकडे. आणि ती त्याची सगळ्यात जमेची बाजू आहे की त्याला आम्ही अक्षरशः मांजरच म्हणतो की त्याला उचलून कुठेही टाकलं तर तो 4 पायावर उभा राहतो. कुठलाही रोल द्या, कुठलीही भाषा द्या. यामध्ये तर त्याला आगरी भाषा दिलेली आहे, तीही त्यांनी लीलया अप्रतिम पद्धतीने सादर केलेली आहे. सो मला मजा येते या लोकांबरोबर काम करायला, म्हणून हे कदाचित दिसतायत सारखे. आणि ही व्यक्ती तर असतेच, ही निर्माती आहे, ही स्वतःसाठी चित्रपट घडवून आणते. मला खरं तर दिग्दर्शक म्हणून ती नेमती असं म्हणूया आपण. पण क्षिती, ही सगळी जेव्हा लिस्ट तुझ्याकडे घेऊन येतो निर्माती म्हणून की ही सगळी मंडळी मला हवी आहेत, रडू येतं रे. काय आता यावेळेला मी त्याला असं सांगितलं की आता 5 सिनेमे झाले आपले. एक सिनेमा असा होईल का 2च माणसं असतात, एका घरात असतात, ते छान असतात, असं नाही का होणार? तर तो पण त्याचं म्हणणं बरोबर आहे. तो म्हणतो की होईल सिनेमा, तो चांगला होईल की नाही माहित नाही. तर जे विषय तो घेऊन येतो, म्हणजे गमतीचा भाग सोडला, जे विषय तो घेऊन येतो, जे त्याला म्हणायचं असतं, जे मला आवडतं, त्याचा स्क्रिप्ट तो ऐकवतो तेव्हापासून मला असं वाटतं एवढी सगळी लोक त्यात बरेच पर्स्पेक्टिव्ह घेऊन येतात एकाच गोष्टीचा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर आपलं असं होतं की एखादा पर्स्पेक्टिव्ह मिळतो आपल्याला, पण प्रत्येकाचं एक वेगळं म्हणणं असतं सिनेमात त्याच्या. तर तो ॲज लॉंग एज ही इज रायटिंग गुड स्क्रिप्ट, आय एम हॅपी. तोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत येऊ देत. आणि त्यात हीच ओळखीची माणसं असतील तर आय एम मोर दॅन हॅपी. आणखी मज्जा. सिद्धार्थ, खरं तर विषयच इतका सुंदर, इतका छान आहे, आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जाणार आहे. आणि अर्थात ही सगळी तुझी होम पिच म्हटलं तर चालू शकतं अगदीच. बॅटिंग का खरंच आहे तर आवाज डाऊन गेला का तुझा? काय अनुभव होता, काय सांगशील? अनुभव काय आता हे म्हणजे चलचित्र मंडळी हे आता ऑलमोस्ट माझंच प्रोडक्शन हाऊस असल्यासारखं मी वावरत असतो एकतर सगळीकडे. नवीन सिनेमा घडत असेल तरी मला वाटतंय तुम्ही माझं मी काही करणार नाही, मी 1 रुपया टाकणार नाही. मला वाटतंय तुम्ही ह्याच्यावर सिनेमा बनवला पाहिजे, बास झाला आता. हे उगाच मी माझा एक से घेऊन येतो. पण गंमत अशी आहे की ते से असण्याचं वातावरण सगळ्यांना आहे. ज्यांनी इथे काम केलं आहे त्या प्रत्येकाला एक से आहे की मला वाटतंय असं करून बघा. कारण ते ऐकलं जातं. ते असं नाही की हे जे आहे आता हे असंच होणार आहे. ते ऐकलं जातं, मग त्याच्यावर विचार केला जातो आणि विचार केल्यानंतर ते खरंच अंमलात आणण्यात येतं. ते कुठलंही तुमचं सजेशन का असेना, कुठलंही तुम्हाला एखादी सुचलेली गोष्ट असेल की जरा असं काहीतरी आपण
ठेवावं का सिनेमामध्ये, तर ते प्रत्येकाकडनं येऊ शकतं ना, फक्त कलाकार, तर ते त्याच्या डिरेक्शन टीममधल्या सगळ्या म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ एडीपर्यंत सगळ्यांकडचे सजेशन्स हे ऐकले जातात आणि काम केलं जातं. कारण हेतू एकच आहे की आपल्याला चांगला सिनेमा बनवून लोकांना दाखवायचा आहे. त्यांचं मनोरंजन करता करता जर का आपल्याकडनं काहीतरी चांगलं त्यांच्यापर्यंत पोचलं, सिम्पल म्हणजे फार काही आता आपल्याला हिंदीला कम्पीट करायचं आहे आणि आता आपल्याला 1000 कोटीपर्यंत नाही, सिम्पल गोष्ट, बेसिक्स क्लिअर आहेत की चांगला सिनेमा बनवून लोकांचं मनोरंजन करायचं आहे. लोक हसले पाहिजेत, रडले पाहिजेत. त्यांनी जे 250-300 रुपयाचं तिकीट काढलेलं असतं, 4 जण आलेले असतात फॅमिलीतले, 2000 आमच्यावर खर्च केलेले असतात, तर ते वसूल झाले पाहिजे. दॅट इज इट. राईट. म्हणून या वातावरणात काम करायला मजा येते. आता हे सगळं चालू असताना इतरही मराठी सिनेमे रिलीज होत असतात, पण नाही मग आमचाच सिनेमा कसा भारी आणि आम्हीच कसे मोठे, हा काही आविर्भावच नाही आहे. यायचं, छान काम करायचं, सिन्सिअरली काम करायचं. ते सिन्सिअरली काम केल्यानंतर कुठे छान मज्जा करता येते. सो हे सगळंच करायला वाव असल्यामुळे खरंच काम करायला मज्जा येते. नक्कीच. आणि जे काही ज्या हलक्या फुलक्या पद्धतीनं तू मांडतोस ना, म्हणजे तो आता मला माहित नाही PhD वाले डॉक्टर सध्या, पण मजा आहे खरं तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे अगदी सहज झालंय, त्यामुळे कोणी त्याच्यामध्ये वाईट वाढून घेण्याचं कारण नाहीये, पण ते खूप खूप धमाल आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये. नाही, आता ते तू बघशील तर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आहे. हे इंजिनियर कमी याचे, हा भारी, हा हुशार असतो, हे त्यांच्यात पण खूप असतं. सो हे रोजच्या जगण्यातले विनोद आहेत असं मला वाटतं. म्हणजे चिडवण्याचा भाग आहे तो तो मित्रमैत्रिणींमध्ये. कोणाची डिग्निटी किंवा कोणाचं काम कमी Exactly. लेखण्याचं नाहीये, पण इंजेक्शन देतो तोच खरा डॉक्टर. हे वाक्य एवढं रोजच्या जगण्यातलं आहे आपल्या, की ते डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणजे ते काय डॉक्टर आहेत? नाही, ते डॉक्टर अभ्यास करून झालेत आणि ते खरे नाही आहेत ना, हे तर आपण रोज ऐकतो अनेकदा. सो त्याच्यामुळे हे असेच विनोद आपल्या रोजच्या जगण्यातले आले तर ते मला असं वाटतं की जास्त रिलेटेबल होतात. बरोबर. पण क्षिती, खूप चांगलं काम केलंय, खूप चांगला सिनेमा झालाय, मी ट्रेलरही पाहिलाय आणि अनेकांकडून रिस्पॉन्स इतका छान येतोय आणि मुळात विषय खूप जो तुम्ही मांडू पाहता तेही खूप छान आहे. तर असा सिनेमा आता आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, इतका की तो शाळेतल्या मुलांपर्यंत, आत्ता जी शाळेत शिकणारी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पण गेला पाहिजे. तुम्ही तसं काही त्या दृष्टीनं निर्माती म्हणून तू विचार करतेस का? शाळेतल्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांपर्यंत गेला पाहिजे असं मला निश्चित वाटतं. म्हणजे आत्ताच खूप सोशल मीडियावरनं असे रिप्लाय येतात की मला घालायचं आहे माझ्या मुलीला मराठी मीडियममध्ये, कारण मी मराठी माध्यमात शिकली आहे, पण आजूबाजूला शाळा नाही आहेत ताई, काय करणार? किंवा तशा बाकीचे नाही म्हणतात, बाकीचे माझ्या मुलाला हसतील का असं वाटतं. तर हे जे पालकांच्या मनात भीती आहे ना की मराठी माध्यमात शिकल्यावर काय होईल, म्हणजे नाही आपला मुलगा पुढे जाऊ शकणार, तर मला वाटतं त्यांनी निश्चित बघावा सिनेमा. आणि आम्ही काही करण्याच्या आधी शाळाच करतायत. म्हणजे मला आनंद ह्याचा होतो की निर्माती म्हणून ह्याच्यासाठी मला काही नाही करावं लागत आहे. शाळा आम्हाला फोन करतायत किंवा आम्ही ज्या शाळांमध्ये जातोय ते आम्हाला असं म्हणतात की आम्ही म्हणजे एका शाळेने सांगितलं आम्ही 2 तारखेला जाणार आहोत पुण्यात, तो कुठे लागेल आता ते कळेल, मग आम्ही अख्खी शाळा जाणार आहोत, तर तुम्ही येऊ शकाल का? आम्ही तुम्हाला कळवतो आम्ही कुठल्या शोला जाणार आहोत. तर मला असं वाटतं की ह्या सिनेमाचा मुद्दा आहे. एक कोणीतरी आपल्याला काहीतरी सवलत देईल आणि आपण करू, त्यापेक्षा आपण एक पाऊल पुढे टाकून आपण स्वतःहून जाऊन सिनेमा बघितला, त्याबद्दल अजून 4 लोकांना सांगितलं, तर मी सवलत देण्यापेक्षा त्यांच्याकडनं त्यांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल असेल. नक्कीच. खरंच लोकांपर्यंत हे सगळं पोहोचावं, पोहोचलंच पाहिजे, ह्या अपेक्षा आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या सिनेमासाठी. खूप उत्तम काम करताय, करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.